नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललेलो आहोत कृषी प्रदर्शन मोशी, जे पुण्यात भरलेलं आहे. आणि कृषी प्रदर्शनाचे आमचे महत्त्वाचे दोन शेतकरी, हे खरं ह्यांच्याकडे हे दोन शेतकरी आहेत. हे प्रमुख शेतकरी आहेत. हे दोन शेतकरी नंबर 1, शेतकरी नंबर 2 आणि हा वॉचमॅन. आता आपण भेटूया थोड्याच वेळात आपल्या कृषी प्रदर्शनाला. काय काय आहे ते बघायचं आपल्याला. स्टे ट्यून. तिथे पोहोचल्यानंतर कळालं की अरे बापरे, एवढा मोठा एरिया आहे की नुसतं पार्किंग लॉट, सगळे गाड्याच गाड्या. आणि मग त्याची भव्यता कळाली. खरं तर राष्ट्रीय एक्सपो आहे, ह्याच्यामुळे त्याची भव्यता कळाली. फायनली मी तिथे पोहोचल्यानंतर हा एक असा मोठासा गेट, त्याच्यावरती खूप मोठ्या अक्षरात किसान लिहिलं होतं. आणि थोडंसं एकदम भारी वाटत होतं, कारण शेतकऱ्यालाचा आज मान होता आणि आधुनिक शेतकरी मेळावा कसा भरतो तो दिसत होता. थोडंसं आत आल्यानंतर हे थोडंसं इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं जसं काय मी एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये आलेलो आहे किंवा कुठच्या तरी स्पर्धा भरली. इतकं सुंदर असं सुशोभन केलं होतं, मस्त वाटत होतं. सगळीकडे गर्दीच गर्दी होती. खरं तर एंट्री फी 200 होती प्रत्येकी, म्हणजे अडल्टसाठी. पण मला माझ्या एका मित्रामुळे मला पास मिळाला होता आणि हा पास तिथे रजिस्ट्रेशन सेंटरवर जाऊन क्रिएट करायचा आणि मग तो इथे स्कॅन करूनच तुम्हाला एंट्री मिळणार होती. थँक्यू टू भूषण पाटील आणि त्याचा भाऊ मंगेश पाटील, ज्यांनी आम्हाला हे पास मिळवून दिले. खरंच मजा आली. आल्याच इथे एका फाउंटेननी, कारंज्यानी आमचं स्वागत केलं. आणि फायनली आम्ही अजून एक, हा दुसरा प्रवेशद्वार आहे खरं तर, ज्याच्यातून खरं प्रदर्शन चालू होतं. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला आत आल्यानंतर समजतं की अरे बापरे, एवढे ट्रॅक्टर, वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिक उपकरणे होती, सुंदर अशी. आणि मग आम्हाला मोह आवरेना म्हणून आम्ही एक असा फोटो काढला या कारंज्याजवळ. मम्मी, मग बरेच वर्षांनी आपण इथे आलो नाही का एक्सपोला. पहिलाच अनुभव आहे आपला. हां, पहिलाच किसानचा अनुभव आहे आपला. नाही, एवढे वर्ष पारंपरिक शेती आपण करतो नाही का. पारंपरिक शेतीमधून थोडासा जे आधुनिक शेती आहे ती पाहण्यासाठी आज आपण आलो की लोक आधुनिक शेती कशी करतायत है ना, आपल्या साधनांसहित. आता तुम्ही पाहू शकताय इकडे केवढी मोठी मोठी साधनं आहेत. पण ही साधनं मला वाटतं सगळी भात शेतीसाठी लोकांची आहे ना. मोठे मोठे गहू है ना. त्या बाजूला सगळे पंप आहेत है ना, किर्लोस्कर शेतीविषयक. आणि छान अनुभव होता आजचा नाही का. एक वेगळाच अनुभव सापडत होता. शेतकरी आहोत, जरा आधुनिकतेकडे वळाल्यावरती थोडासा असा आणि शेतामधले म्हणजे पुढे पुढे पडत चाललेली दिसतात आपल्याला. अग्रेसर पावलं करण्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहोत. चलो थोड्या वेळ भेटूया आता. खरं तर हा आज एक्सपो संपायला आला आहे. 11 ते 15 असा एक्सपो होता पुणे मोशीमध्ये. तो संपायला आला आहे आता, दिवस पण संपायला आला आहे. पाहूया आता राहिलेला काय आहे ते पाहूया आणि निघूया. मशीन बघायचं. हा, बघूया ना. आपल्याला ते ट्रॅक्टर पण बघायचे. माझा फोटो काढा नाही किसानजवळ. हे माहिती ना, फवारणीचं आहे, गहू आणि बाजरी वगैरे या शेतामधलं. शेतीमध्ये पाण्याचं महत्त्व खूप आहे आणि याच पाण्याच्या महत्त्वाला आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं असतात वेगवेगळ्या आधुनिक मोटर्सची. आणि त्याच्याबरोबर लागलेले असतात जे उपकरणं, जे ऑटोमॅटिक पण असू शकतात. आणि त्यांचं जे दालन भरलं होतं ते इथे होतं. मस्त दालन असं भरलं होतं. धरणी मायेच्या कुशीत बियांना आता कोंब फुटलं, नाजूक हिरवे गार टोकये प्रकाशाकडे सुटलं.
संपूर्ण प्रदर्शन बघून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. पुन्हा भेटूया म्हणून या प्रदर्शनाला जेव्हा केव्हा परत हा प्रदर्शन पुण्यामध्ये येईल त्यावेळेला नक्कीच मी या प्रदर्शनाला परत एकदा भेट देईन. काय बाप्पा, आजचं तुमचं कृषी प्रदर्शनाची भेट कशी वाटली? छान, मस्त एकदम. आणि बरीच काही माहिती मिळाली. अनेक माहिती मिळाली, खूप माहिती मिळाली. माहिती पण नव्हती एवढी. पण एवढ्या मोठ्या कृषी प्रदर्शनामध्ये आंब्याबद्दल रत्नागिरीचं काहीही सापडलं नाही ना. काजू, मग याचा अर्थ आंबा आणि काजू हे राजा काय आहेत आणि एवढे महागडे काय आहेत ते कोकणातच सापडतील. काय बरोबर ना? बरोबर आहे. आणि नारळ पण सापडलं नाही, आंब्याचं काजूचं पण नाही, काही नाही. आंबा जर सापडला इकडं त्याचं ते फक्त विदर्भातला आंबा कसा लागवड करायची त्याच्याविषयी माहिती मिळाली. काही कोकणातला आंबा बिलकुल मिळाला माहिती मिळालं नाही. विशेष आहे की नाही? एवढा मोठा एक्सपो आणि कोकणातल्या आंब्यासाठी कोकणातले हापूस आंबे म्हणजे हा एक ड्रॉबॅक आहे तिथला मला वाटला थोडासा, की कोकणातल्या आंब्याची काही माहिती भेटली नाही. तो एक थोडासा यातला एक डिफेक्ट वाटला मला. इथे पण मी टेस्टिंगच केलेलं आहे. चलो, हा होता आजचा दिवस. किसान एक्सपो सक्सेसफुली तर विजिट झाला, पण त्याला नैराशीची थोडीशी किनार लागली. काय मम्मी, काय बाप्पा, पहिल्यांदा आज आपण एक्सपोवर आता परतीच्या प्रवासाला आपल्या घरी निघालोय. ते पण का खूप भूक लागली. कसं पण कसा होता आजचा एक्सपिरियन्स? एकदम छान ना. भजन ना होय. म्हणजे गोष्टी इतक्या काय काय होत्या तिथे पाहण्यासारख्या होत्या है ना. ट्रॅक्टर, डिजिटल, अच्छा डिजिटल होतं. त्याच्यानंतर बरेच सोलार पंप पण होते नाही का, जे म्हणजे जे सिम कार्ड वरती मॅनेज करतील. स्मार्ट फार्मिंग साठी होतं बरंच काय काय है ना. मजा आली पण है ना. बरेच वर्षाने आपण रत्नागिरीच्या गेलो होतो तेव्हा तो संपला होता आपण जेव्हा गेलो होतो त्यावेळेला है ना. यावेळेला आपल्याला चांगला एक मित्र पण भेटला. तो त्याने आपल्याला याच्यामध्ये एंट्री पण दिली, पास दिले आपल्याला. हा, दृष्टिकोन लोकांचा एकदम सामान्य असतो, सामान्य बघण्याचा. पण अशा एक्सपोला आल्यानंतर बापरे, बिगेस्ट वाटतं एकदम. सगळे म्हणजे असं वाटलं ना, हे जे सर्व्हिस करणारे लोक आहेत ते मला त्यांच्यापुढे सामान्य, सगळे राजे माणूस, सगळे राजे माणूस. येणारा पण पैसेवाले पण, आणि त्यांचा स्वॅगच वेगळा होता. आपला देश कृषीकरण आहे त्याची प्रचिती चांगलीच प्रचिती आहे तिथे. म्हणून तर शेतकऱ्याला राजा म्हणतात, बळी राजा. आपण इतर ठिकाणी पण फिरतो, त्या ठिकाणी अशी श्रीमंती दिसून येत नाही. हा ना. नाही मी तुला बोललो ना, आता मी एवढ्या ऑफिसच्या IT इंडस्ट्रीमधल्या पार्टीज जातो, वेगवेगळ्या फंक्शन्स जातो, कंपनीकडून जातो, कंपनीमध्ये जातो, पण मला कधीच जे रॉयल कारभार दिसायचा ना, तो मला रॉयल कारभार आजच दिसला इथे. माती परीक्षेचं पण मशीन होतं. हो बरोबर. हा, तिथे तुम्ही एक पाहिलं का बाबा, म्हणजे कॉलेजची मुलं होती का एका ठिकाणी, सॉइल फर्टिलिटीचं पर्सेंटेज म्हणजे काढणारी त्यांच्याकडे तकनीक होती. मस्त आला आजचा जो संडे फंडे. हा फंडे नाही तर अभ्यास पूर्ण झाला. बऱ्याच गोष्टी तिथे जाणून घ्यायला मिळालं. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथून आपण काय काय आणलेलं आहे,
एक केळीचं झाड शेवंती आणि फुलांची झाडे फुलांची झाडे 5 फुलांची झाडे आहे. बस एवढंच घेतलंय आपण. पहिल्यांदा म्हणजे सांगावं अधिकृत मला माहिती पण वाटतं की बरीच म्हणजे घ्यावी. मी कुठे जाते ना तर झाडच घेऊन येते ती पहिल्यांदा. रत्नागिरी ते पुणे ते रत्नागिरी जे कुठच्याही जमिनी अशा राहिलेल्या नाही आहेत जिथे गाडी थांबली आणि मम्मीनी पालेभाजी आणि झाडं काढलेली नाही आहेत. सातारा, उमरज, पाटण, कुठं पण जाऊ दे. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कुठेही गाडी थांबवायची. जिथे गाडी थांबेल तिथे पालेभाज्या, आपण रानभाज्या. राजापूजा रस्ता चुकलो होतो तिथं पण भाजी खायची. तिथे पण भाजी काढली मम्मीने. चुकलेल्या रस्त्यावर पण भाजी काढली. शोधून काढली आणि घेऊन पण आले आणि गेल्यानंतर भाजी चपाती खाल्ली पण. खाल्ली पण म्हणजे एक गोष्टी नैसर्गिक जे आपण म्हणतो की नैसर्गिक दृष्टी ही दृढ असावी ही तुझ्याकडे आहे मम्मी. आणि म्हणूनच तू अस्सल शेतकरी आहेस. हो, नक्कीच. आता म्हणजे प्रत्येक माणूस काय म्हणतो की मला ऑर्गॅनिक पाहिजे. ऑर्गॅनिक कोण देऊ शकतो जास्त म्हणजे निसर्गच देऊ शकतो आपल्याला. हो. ओके, या एकदम शेतकरी नोटवरती आपण एंड करूया आजचा ब्लॉग आपला. आणि जर हा किसान पूर्ण ब्लॉग जर तुम्हाला किसान पूर्ण ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या ब्लॉगला तुम्ही लाईक आणि कमेंट करा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला जिथे तुम्ही हा पाहताय ब्लॉग त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान. कष्ट करूनी शेतात सोन्यावानी पीक येई, म्हणून शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा होई. घन ओथंबुनी येता शिळपाखर घालिती, स्वप्न डोळ्यात दिसती दिवस सुखाचे येती. धारा घामाच्या वाहती कळा कष्टाच्या सोसून, शेतमळा फुलवितो ऊन पाऊस झेलून. राजा सर्जाच्या जोडीनं काळ्या मातीच्या कुशीत, करी पेरणी बीजांची गाणी गाऊन खुशीत. धरित्री हिरवीगार आनंदात डोलताना, ऊर भरून येतसे हे शिवार भगताना, हे शिवार भगताना.